नमस्कार मैत्रिणींनो, सिक्रेट किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुगाच्या डाळीची भजी। त्यासाठी इथे मी घेतलेली आहे 200 ग्रॅम भिजवून वाटून घेतली आहे मी ही डाळ। 200 ग्रॅम साधारणपणे घेतली होती। 2 ते 3 तास भिजवून ही मी वाटून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला साहित्य दाखवते काय काय मिक्स करायचं ते। त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा घेतलाय, तो कांदा टाकायचा। हे आपण मिरची, लसूण, धणे, जिरे वाटून घेतलेला हा मसाला पण पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। मसाला लागणार आपल्याला मिक्स करण्यासाठी। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 7 ते 8 मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा छोटा जिरं आणि 2 चमचे धणे आणि 1 छोटासा आल्याचा तुकडा। आता हे सर्व सामान आहे ते मिक्सरला आपल्याला थोडंसं ओबड-धोबड वाटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा छोटा हळद टाकायची आहे। चवीपुरतं मीठ, आणि भिजवलेल्या डाळीतून साधारणपणे 2 ते 3 चमचे ही मी अख्खी मुगाची डाळ बाजूला काढून ठेवली होती, ती अशी वरून टाकायची आहे। ही अख्खी डाळ भज्यामध्ये चवीला छान लागते। आता हे मिश्रण संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी न टाकता हे मिश्रण संपूर्ण मिक्स करून घ्यायचं छानपैकी। मैत्रिणींनो, अगोदर मी सांगताना थोडं विसरली, ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण कापून टाकायची आहे आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून थोडं 5 ते 10 मिनिटं ह्या मिश्रणाला मुरू द्यायचं। मैत्रिणींनो, इथे मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल आता गरम होत आहे। तेल गरम झालं की नाही ते चेक करून आपण भजी करायला सुरुवात करूया। तेल गरम झालेलं आहे मैत्रिणींनो, आपण आता हळूहळू छोटे छोटे भजी त्याच्यामध्ये हाताच्या साहाय्याने सोडायचे। मीडियम गॅसवर हे भजी तळायचे आहेत आपल्याला। सोनेरी कलर झालेला आहे। आता आपण ते प्लेट मध्ये काढूया। मैत्रिणींनो, मुगाच्या डाळीची भजी आपली तयार आहे। हे भजी तुम्ही सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।